नमस्कार मंडळी, श्री आणि सौ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयावर आमच्या घरी रोज रात्री वॉर होतं। वॉर? एवढं ड्रामॅटिक व्हायची काही गरज नाही, डिस्कशन होतं आपलं। डिस्कशन वगैरे काय? अरे तू रोज रात्री 1 वाजेपर्यंत फोन बघत बसतोस आणि त्याच्यामुळे तुझी झोप पूर्णपणे डिस्टर्ब होते। तर आम्ही ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते आहे स्लीप। आणि ह्या विषयावर आमचं दोघांचं किती एकमत नाही आहे हेच तुम्हाला आता कळणार आहे। मला तर वाटतं माझी झोप परफेक्टली फाईन होते। परफेक्टली फाईन म्हणजे काय? तू रात्री झोपतोस 2 वाजता आणि उठतोस सकाळी 9 वाजता। ती काय परफेक्टली फाईन अजिबात नाहीये। 8 तास झोप झाली ना मग झालं। अरे पण 8 तास झोप पुरेशी नाही आहे। काय महत्वाचं आहे ते टायमिंग पण महत्वाचं आहे ना। आणि आज आम्ही हाच पॉइंट तुम्हाला प्रूव्ह करून सांगणार आहोत। हे बघ, मी माझा पॉइंट मांडतो। रात्री उशिरा झोपणं हा माझा प्रोडक्टिव्ह टाइम आहे। दिवसभर कॉल्स असतात, काही कामं असतात आणि त्याच्यामुळे वेळ मिळत नाही। आणि मग रात्री कसं थोडंसं सरस शांत वाटतं आणि मग त्या वेळेत मग मी थोडंसं काय वाचन करतो किंवा म्युझिक ऐकतो आणि रिलॅक्स होतो। ते बरोबर आहे। तुला जे शांत वाटते म्हणजे काय? तुझे बॉडीची कॉर्टिसॉल लेवल कमी व्हायला लागते, जे स्ट्रेस हार्मोन आहे ते। पण बॉडी ना रिपेअर मोड मध्ये जात नाही तू उशिरा झोपतोस तेव्हा। रिपेअर मोड म्हणजे काय? हे बघ, रात्री 10 ते 2 ची जी वेळ असते ना ती बॉडी सर्वात जास्ती रिपेअर मोड मध्ये जाते। म्हणजे त्यावेळेला काय होतं, सर्वात जास्ती ग्रोथ हार्मोन सिंथेसाइज होतं, सेल्स रिपेअर होत असतात, मेमरी कन्सॉलिडेट होत असते आणि त्याच वेळेला तू स्क्रोलिंग करत बसतोस अगदी 2 वाजेपर्यंत। पण मी तर 8 तास झोपतो, तू तर 6-6.5 तास झोपतेस। मान्य आहे, माझी चूक आहे। पण मी 11 वाजता झोपते आणि तू झोपतोस 1 ते 2 वाजता। 2 तासाचा फरक आहे ना, त्याने पण खूप फरक पडतो रे। यात काही सायन्स आहे का? पण ऑफकोर्स सायन्स आहे। तर जे स्लीप स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतात ना ते ह्याला ना सर्केडियन रिदम असं म्हणतात। म्हणजे काय, आपलं एक बॉडीचं क्लॉक असतं आणि युजली बॉडीमध्ये रात्रीच्या वेळेला मेलेटोनिन नावाचं एक हार्मोन सिंथेसाइज होतं, जे 10 ते 11 वाजता पीक व्हायला लागतं। आणि त्याच वेळेला जेव्हा तू फोन बघतोस आणि त्याचे जे स्क्रीनचा ब्लू लाईट असतो ना, त्या ब्लू लाईट मध्ये मेलेटोनिन ब्लॉक व्हायला लागतं। पण मला तर सकाळी उठल्यानंतर टायर्ड कधीच फील होत नाही। अरे तुला टायर्ड फील होत नाही कारण तू ते नॉर्मलाइज केलंय। टायर्ड फील न होणं म्हणजे तुझं शरीर आतनं व्यवस्थित आहे असं नाही ना होते। हे थोडंसं जरा जास्त होतंय। अजिबात नाही। मला एक गोष्ट सांग बघू, सकाळी अलार्म लावल्याशिवाय तुला उठता येतं का? प्रॉब्ली नाही। देन आय रेस्ट माय केस। ओके, हे बघा, मी तुला 3 फन फॅक्ट सांगणार आहे आणि तू त्याला फक्त रिॲक्ट करायचं। ओके ओके, सो फॅक्ट नंबर 1, जेव्हा रात्रीची झोप कमी होते की नाही तेव्हा ग्रेलिन हे एक हंगर हार्मोन असतं, ते 25% जास्ती रिलीज व्हायला लागतं, ज्याच्यामुळे आपल्याला रात्री काहीतरी खावंसं वाटतं। म्हणजे ह्याचा अर्थ मी रात्री 12ला जी मॅगी खातो ती माझी चूक नाही, झोप नाही म्हणून? ऑफकोर्स, पहिले तू ते मॅगी खाणं बंद कर, पण डेफिनेटली तुझी झोप डिस्टर्ब होतीये म्हणून तुला काहीतरी खावंसं वाटतं त्या वेळेला। ओके, आता फॅक्ट नंबर 2, जेव्हा तू झोपतोस आणि तू तुझ्या शेजारी फोन ठेवतोस त्यावेळेला असं सिद्ध झालेलं आहे की जवळपास 40% तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते। म्हणजे तू फोन वापरतोय असं पण नाही बरं का, जेव्हा तुझे फक्त फोन जवळ असतो तेव्हा सुद्धा। नाही, पण हे इम्पॉसिबल आहे। मी तर फोन चार्जिंगला लावला असतो, मी तर बघत पण नाही त्याच्याकडे। अरे पण सायकोलॉजिस्ट काय सांगतात सांगू का? ते म्हणतात की आपल्याला ना एक सबकॉन्शियस एन्झायटी डेव्हलप व्हायला लागते। म्हणजे काय, सारखं आपण विचार करायला लागतो की आता माझं नोटिफिकेशन येईल का, आणि त्या भीतीने किंवा त्या अँशियसनेसनी आपली झोप डिस्टर्ब होते। हे थोडंसं जरा रिलेटेबल वाटतंय की नाही? वाटतं, येस। आता फॅक्ट नंबर 3 बरं का, ज्यांची झोप 6 तासांपेक्षा बरेचदा कमी होते रेग्युलरली, म्हणजे त्यांचे हार्ट डिसीजचे चान्सेस दुप्पटीने वाढतात। हे तुला माहिती आहे का? आता हे जरा थोडं घाबरल्यासारखं होतंय। अरे नाही रे, मला असं हवंय तू 80 वर्षापेक्षा जास्ती जगला पाहिजेस, म्हणूनच हे सगळं मी तुला सांगतेय आणि तुझी झोप कंप्लीट झालीच पाहिजे। तर मंडळी, आमच्या श्रींनी ऍडमिट केलेलं आहे की त्यांना काय अलार्म लावल्याशिवाय उठता येत नाही। हे जरा थोडं एडिट करा। एडिट वगैरे काही नाही। आता आम्ही दोघांनी मिळून एक चॅलेंज घेतलेलं आहे। श्री आणि सौ ही रोज रात्री 11 वाजता झोपणारे आणि फोन दुसऱ्या खोलीत राहणारे, हे 7 डे चॅलेंज आम्ही घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर आम्ही सांगणार आहोत की आमची स्लीपची क्वालिटी कशी झालेली आहे ती। पण काही फरक नाही पडला तर? चल मग मी मान्य करेन की माझी चूक आहे आणि तू स्क्रोलिंग कंटिन्यू करू शकतोस। डील। तुम्हाला काय वाटतं, मी जिंकीन का? तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये
जरूर सांगा की तुम्ही पण आमच्या बरोबर हे चॅलेंज करणार आहात का. तुम्हाला रोज रात्री तुमची स्लीप कंप्लीट होते का ते सांगा. तुम्हाला अलार्म शिवाय उठता येतं किती वेळा ते सांगा. श्री, तू सांग बघू, तुला किती वेळा उठता येतं. नाही, आणि जर का तुम्ही हा पॉडकास्ट आता ऐकत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, जर का तुम्ही हेडफोन्स लावून ऐकत असाल तर इमिजिएटली आत्ता हे बंद करा, आत्ता इमिजिएटली झोपा आणि उद्या ऐका. सो आपण आता असेच अनेक एपिसोड्स मध्ये भेटूया ज्याच्यावरती आम्ही रिअल लाईफ क्वेश्चन्स घेऊन तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. सो स्टे कनेक्टेड विथ अस. नेक्स्ट टाइम आम्ही अजून एक असा गमतीदार विषय घेऊन येऊ. गुड नाईट फॉर नाऊ. गुड नाईट.